13 जुलै रोजी जेव्हा NTA विद्यार्थ्यांच्या OMR सीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि 15 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना OMR चॅलेंज करण्याची संधी दिली, त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली OMR सीट त्या ठिकाणी पाहिलेली होती आणि NTAची जी काही फायनल आन्सर की आलेली होती त्या फायनल आन्सर कीवरून आणि आपल्या OMR वरून एक मार्क्स विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेट केलेले होते. परंतु काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा OMR सीट किंवा फायनल आन्सर की आलेली होती तेव्हा जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केलेले होते नीटचे, ते मार्क्स आणि प्रत्यक्ष रिझल्ट याच्यामध्ये मोठी तफावत विद्यार्थ्यांना आढळलेली आहे. अशा बातम्या आपण आता न्यूज चॅनलवर किंवा ट्विटर हँडलवर किंवा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी पाहत आहोत. नेमका हा वाद काय आहे आणि NTAने त्याला एक्स पोस्टवरून उत्तर काय दिलेलं आहे याविषयी सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग विषयी अधिक माहिती घेऊ शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट OMR सीट विवाद. नेमका वाद आणि NTAने रात्री याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे एक्स पोस्ट करून किंवा जुनं ट्विटर आपण म्हणू, ट्विट करून त्याला उत्तर दिलेलं आहे. नेमकं NTAचं काय म्हणणं आहे आणि विद्यार्थ्याचं काय म्हणणं आहे अगदी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. नेमका वाद काय होता? विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. दोन वेगवेगळ्या सीट्स, एका विद्यार्थ्याला चक्क दोन वेगवेगळ्या OMR सीट मिळाल्या. पहिली 13 जुलै रोजी वेबसाईटवरून डाउनलोड केली आणि दुसरी 15 जुलै रोजी ईमेलवर प्राप्त झाली. दोन्ही शीट्सवर विद्यार्थ्यांचेच नाव होते, परंतु उत्तरं मात्र वेगवेगळी होती असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, असं एका विद्यार्थ्याचा आरोप आहे. दुसरा आहे गुणांमधील मोठी तफावत. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या मते अधिकृत उत्तर तालिकेसोबत तपासल्यावर 720 पैकी 707 गुण मोजले होते, परंतु दुसऱ्या OMR सीटच्या आधारे विद्यार्थ्याला केवळ 217 गुण देण्यात आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. या बातम्या आपण काल दिवसभर टीव्हीवर किंवा एक्स पोस्टवर किंवा सोशल मीडियावर त्या ठिकाणी पाहिलेले होते. ही सविस्तर बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा आलेली आहे. त्या बातमीच्या आधारावरच आपण आजचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत. बीडचे एक प्रकरण आहे. बीडमधील एका विद्यार्थ्याने दावा केलाय की त्याची OMR सीट NTAने अपलोड केलेल्या शीटशी तंतोतंत जुळत असूनही त्याला केवळ 95 गुण देण्यात आलेले आहेत. अंतिम उत्तर तालिका जेव्हा फायनल आन्सर की आलेली होती तेव्हा आपले वास्तविक गुण 522 असायला हवेत असा आरोप त्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि मग हे प्रकरण आल्यानंतर एक्स पोस्टवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली OMR सीट त्या ठिकाणी टाकून आपल्याला गुणांमध्ये तफावत झाली असल्याचं विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. जेव्हा नीटचा रिझल्ट लागलेला होता, जेव्हा क्वालिफाईंग क्रायटेरिया एवढ्या हायर मार्क्सला गेलेला होता, तेव्हापासून NTAच्या रिझल्टवर विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केलेली होती. आणि मग आता हे जे काही गुणांची तफावत विद्यार्थ्यांना आढळून येत आहेत, ह्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या त्या ठिकाणी वाढते आणि हे विद्यार्थी सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व्यक्त व्हायला सुरुवात झालेली होती तेव्हा NTAने आपल्या बाजूने काय उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात. NTAचा तपास आणि स्पष्टीकरण. पहिला आहे पुणे प्रकरण जे आहे त्या ठिकाणी NTAने सांगितलंय पुण्याच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ती OMR सीट संपूर्णपणे AI द्वारे तयार केलेली बनावट सीट असल्याचे उघड झाल्याचं NTAचं म्हणणं आहे. आणि बीड प्रकरणात जे आहे, बीडच्या विद्यार्थ्याच्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की त्यांच्या मूळ OMR सीटमध्ये जाणीवपूर्वक टॅम्परिंग, छेडछाड करण्यात आली असल्याचं सुद्धा NTAचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचबरोबर NTAने विद्यार्थ्यांना किंवा पालकांना थेट कारवाईचा सुद्धा इशारा सुद्धा दिलेला आहे. नेमका इशारा काय आहे? छाननीसाठी सबमिट केलेल्या OMR सीट्स खोट्या किंवा AI द्वारे तयार केलेल्या असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी फक्त मूळ OMR सीट सबमिट करावी. तक्रारीसाठी खोटी किंवा AI द्वारे तयार केलेली OMR सीट सादर केल्यास तक्रारदारावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असं NTAचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांनी निकालाची आकडेवारी सुद्धा त्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. बऱ्याचदा कालपासून सोशल मीडियावर हा विषय त्या ठिकाणी
चर्चेला जातोय. महाराष्ट्रामध्ये कोणत्या विद्यार्थ्यासोबत आणखी झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता, किंवा याविषयी तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता, जेणेकरून हा विषय इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचेल, किंवा जी काही ऑथॉरिटी आहे त्या ठिकाणी हा विषय त्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल. चॅनलवर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.